नमस्कार मित्रांनो, समर्थ क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 15.2 हा डिस्कस करणार आहोत। यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की एरिया ऑफ पॅरलेलोग्राम म्हणजे काय आणि त्यावरचे काही एक्झाम्पल्स आपण डिस्कस केले होते। तर या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 15.2 यामध्ये काय डिस्कस करणार आहोत, एरिया ऑफ रोम्बस यावरचे काही प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत। तर रोम्बस म्हणजे काय आपण अगोदर पाहूयात। असा क्वाड्रिलॅटरल, याचं रोम्बस म्हणजे काय, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, समभुज चौकोन। म्हणजे असा क्वाड्रिलॅटरल पहा की इथे काय येतं, ऑल साइड्स आर इक्वल इन लेंथ आहे इथं ए बी सी डी। तर इथं प्रॉपर्टीजमध्ये पहा, ऑल साइड्स आर इक्वल इन लेंथ, म्हणजे या सर्वांची लेंथ कशी असणार आहे, सारखी असणार आहे। आणि नेक्स्ट प्रॉपर्टी आहे अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट। अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, जर हा याचं आणि याचं माप कसं असणार आहे, सेम असणार आहे। समजा हा जर 50 डिग्री असेल तर हा पण काय असणार आहे, 50 डिग्री। आणि याचा अपोजिट अँगल कोणता आहे, हा डीचा अपोजिट बी आणि याचा अपोजिट सी, ह्या दोघांचं माप कसं असणार आहे, सारखं। म्हणजे अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट। आणि थर्ड प्रॉपर्टी आहे डायगोनल्स आर परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ईच अदर। आता थर्ड प्रॉपर्टी काय सांगते पहा, हे डायगोनल्स कसे येतं, परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ईच अदर। आता हा एक डायगोनल आहे आणि हा दुसरा डायगोनल ड्रॉ केला, तर डायगोनल्स काय म्हणतात की हे एकमेकाला जिथं मीट करतात, म्हणजे ज्या ठिकाणी भेटतात त्या ठिकाणी काय येतं, परपेंडिकुलर। म्हणजे काय, या दोघांमध्ये कितीचा अँगल असतो, या दोघांमध्ये 90 अंशाचा। कितीचा अँगल असतो, 90 अंशाचा। परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ईच अदर, आणि काय करतात, एकमेकाला बायसेक्ट करतात। हा जो डायगोनल आहे, ह्या डायगोनलला काय करतो, बायसेक्ट करतो। म्हणजे काय, 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो। आता पहा इथं जो भेटतो, इथं काय करतो, हा इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो। याची आणि याची लेंथ सारखी असते। आणि हा जो डायगोनल आहे, या डायगोनलला काय करतो, परपेंडिकुलर बायसेक्ट करतो। बायसेक्ट करतो म्हणजे काय, इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो। सपोज करा याची लेंथ 6 सेंटीमीटर आहे, याला काय करतो, 3-3च्या इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतो। आणि हे काय झाले, एकमेकाला बायसेक्ट ईच अदर। आता पॅरलेलोग्राममध्ये आणि रोम्बसमध्ये काय डिफरन्स आहे मग, पॅरलेलोग्राममध्ये काय होतं की अपोजिट साइड्स आर पॅरलल होत्या, फक्त ऑल साइड्स आर इक्वल नव्हत्या, फक्त अपोजिट साइड्स आर इक्वल होत्या। आणि इथं काय येतं, ऑल साइड्स आर इक्वल आहे। मग दोघांमधला डिफरन्स लक्षात आला, अपोजिट साइड्स आर पॅरलल होत्या आणि इक्वल इन लेंथ होत्या, इक्वल इन लेंथ। आणि इथं काय येतं, ऑल साइड्स आर इक्वल इन लेंथ। मग रोम्बस आणि पॅरलेलोग्राम यामधील डिफरन्स लक्षात आला। तर प्रॉपर्टीज काय येतात यामध्ये, काय काय सांगितलंय आपल्याला की ऑल साइड्स आर इक्वल। त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी काय आहे, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट। अपोजिट अँगल कसे येतं, कॉन्ग्रुएंट येतं। अपोजिट अँगलचं मेजरमेंट कसं असणार आहे, दोघांचं पण सारखं असणार आहे। आणि थर्ड प्रॉपर्टी, अपोजिट डायगोनल्स आर परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ईच अदर। डायगोनल्स कसे येतं, परपेंडिकुलर येतं एकमेकाला कसे येतं, परपेंडिकुलर येतं, म्हणजे 90 अंशाचा कोन तयार करतात। आणि त्यामध्ये परत काय आहे की हे एकमेकाला बायसेक्ट करतात, म्हणजे 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतात। एरिया ऑफ रोम्बस बरोबर काय फॉर्म्युला सांग पहा, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल। प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल म्हणजे काय, आता एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू फॉर्म्युला काय, 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल। म्हणजे काय, 1/2 इंटू प्रोडक्ट म्हणजे काय, दोघांचा गुणाकार। प्रोडक्टचा अर्थ काय होतो, कुठं पण घेतल्यानंतर मॅथमध्ये गुणाकार। प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार। लेंथ ऑफ डायगोनल म्हणजे हे जो 2 डायगोनल्स आहेत यांच्या दोघांचा प्रोडक्ट, याचा आणि याचा प्रोडक्ट। म्हणजे काय, इथं डायगोनल्स कोणती आहे, पहिली AC आणि दुसरी डायगोनल कोणती आहे, BD। दुसरी डायगोनल कोणती आहे, BD।
मग एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय फॉर्म्युला 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ देअर डायगोनल्स, म्हणजे काय त्या दोन डायगोनल्सचा गुणाकार गुणिले 1/2, बरोबर आहे. तर आता यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल्स पाहणार आहोत. लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ रोम्बस आर 15 अँड 24 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. एक्झाम्पल्स दिलेला आहे. काय दिलेलं आहे आपल्याला इथं गिवन मध्ये काय दिलंय, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर डायगोनल्स ऑफ रोम्बस आर काय येतात 15 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर आणि विचारलाय एरिया इज इक्वल टू विचारलाय. आपण एक रोम्बस काढू आपण तुमच्या माहितीसाठी, फक्त याची काही गरज नाही एक्झाममध्ये. हा रोम्बस ड्रॉ केला, सपोज करा आपण याला नाव दिलं ABCD आणि इथं काय दिलंय त्यांचं रोम्बस आणि त्यांच्या डायगोनल्स कशा दिल्या. आता एक डायगोनल किती दिली, एक डायगोनल दिली 15 सेंटीमीटर आणि दुसरी दिली 24 सेंटीमीटर आणि एरिया विचारलाय. मग एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू फॉर्म्युला काय, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल, प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. मग 1/2 इंटू डायगोनल काय घेतली AC गुणिले BD बरोबर 1/2 इंटू AC किती आहे इथं आपण कन्सिडर केली 24 सेंटीमीटर 24 आणि BD किती आहे 15. आता या दोघांचा गुणाकार करा, याला डिवाइड करा. 24 भागिले 2 बे 1 बे 2 4 किती आला 12 गुणिले 15. यांचा गुणाकार करा. 12 पंचे 60 ला 0 हातच्या आले 6 12 हे 6 18 180. एरिया किती आला 180 आणि काय लिहिणार शेवटी युनिट काय स्क्वेअर सेंटीमीटर. मग एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय आहे शेवटी काय लिहिणार आपण आन्सर मध्ये एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 180 स्क्वेअर सेंटीमीटर. आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2 पहा काय दिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये काय दिले, लेंथ ऑफ अ डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 16.5 अँड 14.2 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. आता इथं पण काय विचारलंय आपल्याला एरिया विचारलाय. मग आपल्याला दिलेलं काय आहे गिवन मध्ये काय दिलंय, गिवन काय दिलंय डायगोनल्स ऑफ रोम्बस आर 16.5 सेंटीमीटर अँड 14.2 सेंटीमीटर आणि काय विचारलंय एरिया बरोबर फाइंड करा. मग आपल्याला काय माहिती आहे वी नो दॅट, काय माहिती आहे सगळंच माहिती आहे आम्हाला. काय माहिती आहे की एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल, प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल, प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल्स. मग डायगोनल्स किती एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट लेंथ किती दिलेली डायगोनल्सची लेंथ 16.5 इंटू 14.2 बरोबर आहे. त्यानंतर आता यांचा भागाकार करा, 2 भाग द्यायला बे 1 बे 7 14 आणि इथं 1.1 किती आलं 16.5 इंटू 7.1
या दोघांचा गुणाकार करा. आता या दोघांचा गुणाकार करा. 16.5 गुणिले 7.1 गुणाकार किती येईल मग? 16 प्लस 7 5 35 5 4 3 7 6 42 43 44 45 45 5 4 4 7 4 11 बरोबर आहे. 5 6 5 11 शिल्लक 1 चला 1 7 11 नंतर पॉईंट 117.15 किती आला आपलं आन्सर? 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. मल्टिप्लिकेशन किती आली त्यांची? 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर बरोबर आहे. मग शेवटी काय लिहिणार? एरिया ऑफ रोम्बस इज आर 117.15 स्क्वेअर सेंटीमीटर. युनिट विसरायचं नाही, स्क्वेअर सेंटीमीटर बरोबर आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3 आपण डिस्कस करूयात. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये पहा काय दिलंय. इफ अ पेरिमीटर ऑफ रोम्बस इज 100 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ डायगोनल इज 48 सेंटीमीटर, व्हॉट इज द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल? काय विचारलंय? आता पेरिमीटर दिलेली आहे. पेरिमीटर म्हणजे काय? सपोज करा हा एक क्वाड्रिलॅटरल आहे, हा रोम्बस आहे समजा, हा काय एक रोम्बस आहे. एक साईडला काढू आपण इथं. कन्सिडर केलं हा एक रोम्बस आहे. ABCD. आता पेरिमीटर म्हणजे काय? ही जी पूर्ण हे जे लेंथ आहे AB प्लस BC प्लस CD प्लस AD, ही जी पूर्ण लेंथ आहे याला काय म्हणतात? ही जी बाजूची पूर्ण लेंथ आहे याला काय म्हणतात? त्याची पेरिमीटर. ह्या सर्व बाजूंच्या लेंथला काय म्हणतात? त्याची पेरिमीटर म्हणतात. मग आता इथं पेरिमीटर किती दिली? पेरिमीटर ऑफ रोम्बस इज 100 सेंटीमीटर. म्हणजे या सर्वांची लेंथ किती दिली? 100 सेंटीमीटर दिली. आणि परत लेंथ ऑफ वन डायगोनल इज 48 सेंटीमीटर. आणि सपोज करा हा एक डायगोनल आहे आणि याची लेंथ किती दिली? 48 सेंटीमीटर दिली. 48 सेंटीमीटर दिली. And what is the area of quadrilateral? What is the area of quadrilateral? क्वाड्रिलॅटरलचा एरिया विचारलाय, म्हणजे हा पूर्ण रोम्बसचा एरिया विचारलाय. आपल्याला एरियासाठी काय काय माहिती पाहिजे? दोन्ही डायगोनलची लेंथ माहित पाहिजे, पण आपल्याला इथं एकच डायगोनलची लेंथ दिली. मग पेरिमीटर वरून आपण याची लेंथ काढू शकतो, लेंथ ऑफ साइडची लेंथ काढू शकतो. कसे काढणार? सपोज करा AB प्लस BC प्लस CD प्लस AD इज इक्वल टू 100 सेंटीमीटर आहे. म्हणजे पूर्ण याची पेरिमीटर किती दिली? 100 सेंटीमीटर. मग आपण याला x कन्सिडर करू शकतो. x प्लस x प्लस x प्लस x इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. आपल्याला माहिती आहे का किती आहे? नाही. आणि आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, लेंथ ऑफ ऑल द साइड्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय? सर्व बाजूंची लेंथ कशी असते? सेम असते. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे सर्व बाजूंची लेंथ, रोम्बसच्या सर्व बाजूंची लेंथ कशी असते? सारखी असते. आपण फर्स्ट प्रॉपर्टी बघितली होती. मग त्यामध्ये सपोज करा, मग याला आपण x कन्सिडर करू शकतो. म्हणजे सर्वांची बेरीज किती आली? 4x बरोबर आहे इज इक्वल टू 100. म्हणजे x इज इक्वल टू किती येईल? 100/4. म्हणजे x इज इक्वल टू किती येईल तिथं आपल्याला? 25 सेंटीमीटर. लेंथ किती भेटायली? 25 सेंटीमीटर. मग आता काय करणार आपण? कन्सिडर इथं काय करू शकतो? कन्सिडर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. हा काय एक रोम्बस. आपल्याला इथं दिलेलं काय गिवन मध्ये? पेरिमीटर. कन्सिडर किंवा लेट ABCD. आपण इथं कन्सिडर करायला होतं, आपण काय दिलेलं आहे का आपल्याला? नाही. कन्सिडर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. आपल्याला दिलेलं काय आहे मग? पेरिमीटर ऑफ रोम्बस ABCD इज इक्वल टू किती दिली?
100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. आणि आपल्याला माहिती आहे की रोम्बसच्या चारी बाजूंची लेंथ कशी असते, इक्वल्स असते. ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे काय, सर्व बाजूंची लेंथ कशी असते, सारखी असते. म्हणून आपण इथं असं लिहू शकतो का, साइड्स ऑफ रोम्बस, साइड ऑफ रोम्बस इज इक्वल टू 100/4. कारण काय, सर्वांची लेंथ कशी असते, सारखी असते. म्हणून 100/4 इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. आता आपण इथं कन्सिडर केला हा मिड पॉईंट, आपण इथं ओ कन्सिडर केला. सपोज केलं त्याला, त्या पॉईंटला आपण काय म्हणलो, ओ असं म्हणलो. मग आपल्याला नेक्स्ट माहिती आहे डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. परपेंडिकुलर बायसेक्टर. डायगोनल्स कसे असतात, तर परपेंडिकुलर बायसेक्टर असतात. बरोबर आहे, म्हणजे काय, ते इक्वल लेंथ मध्ये डिवाइड करतात. मग आपण हा जो AO इज इक्वल टू OC, AO इज इक्वल टू OC इज इक्वल टू 1/2 इंटू AC घेऊ शकतो आपण. 1/2 इंटू AC. आपण इथं AC बरोबर लेंथ ऑफ AC इज इक्वल टू डायगोनल AC इज इक्वल टू काय कन्सिडर केलाय, 48 सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि AC इज इक्वल टू गिवन AC इज इक्वल टू किती घेतलेलं आहे आपण, 48 सेंटीमीटर. बरोबर आहे. मग 1/2 इंटू AC बरोबर किती आहे, 48. बरोबर, किती येईल मग, बे 2 4 बे 8 24 सेंटीमीटर. मग आपल्याला AO इज इक्वल टू OC इज इक्वल टू किती भेटली, 24 सेंटीमीटर. मग आपल्याला ही जी पूर्ण लेंथ किती होती, 48 होती. बरोबर आहे. आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती आहे, डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. म्हणजे काय करतात, ते एकमेकाला परपेंडिकुलर बायसेक्ट करतात. बायसेक्ट करतात म्हणजे काय, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतात. म्हणून याची लेंथ किती येईल, AO इज इक्वल टू OC इज इक्वल टू किती येईल, आपण किती घेतली, 24. आणि ही पण किती येईल, 24. बरोबर आहे. आणि याची लेंथ AB इज इक्वल टू किती आली, भेटली होती आपल्याला परपेंडिकुलर पेरिमीटर वरून आपण काढली होती, 100/4 इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. बरोबर आहे. बरोबर आहे का. मग आता इथे एक काटकोन त्रिकोण तयार झाला पहा, राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. पहा, हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. कोणता, ही परपेंडिकुलर असते आपल्याला माहिती आहे, डायगोनल्स आर परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. मग याला जर इथं O कन्सिडर केला तर हा A आणि ही B साइड. हा इन ट्रायंगल AOB आपण इथं लिहू शकतो, इन ट्रायंगल AOB. तुम्हाला समजण्यासाठी इथे एक छोटा ट्रायंगल काढतो. कोणता घेतला, OAB. इथं ही 90 डिग्री आहे आणि परत ही किती, AO किती भेटली आपल्याला इथं, 24 सेंटीमीटर. 24 सेंटीमीटर. आणि परत ही बाजू किती आहे आपल्याला माहिती आहे का, नाही, ही काढायची आपल्याला, ही काढायची. आणि ही किती आहे, 25 सेंटीमीटर. AB किती आहे, 25 सेंटीमीटर. मग आपल्याला आता ही जर आपल्याला ही डायगोनल जर काढला आपण, हा हाफ डायगोनल काढला तर याची दुप्पट करून हा पूर्ण डायगोनल भेटेल. बरोबर आहे. मग त्यावरनं आपल्याला हा डायगोनल माहीत झाला आणि हा डायगोनल माहीत झाला. नंतर मग आपल्याला एरिया काढता येतो. आपण इथं काय केलं, इन ट्रायंगल AOB. हा कसा आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणून आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय, अँगल O इज इक्वल टू किती आहे, 90 डिग्री. हा इथं काय झाला, एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. बरोबर आहे. अँगल O इज इक्वल टू किती आहे, 90 डिग्री आहे. मग आपण काय करणार इथं, AB स्क्वेअर इज इक्वल टू OB स्क्वेअर प्लस AO स्क्वेअर. बरोबर आहे. मग आपल्याला AB किती दिलेली आहे, 25चा स्क्वेअर इज इक्वल टू OB आपल्याला फाइंड करायची, म्हणून OB स्क्वेअर प्लस AO किती दिलेली आहे, लेंथ 24. किती दिलेली आहे, 24. बरोबर आहे. 25चा स्क्वेअर, 25चा स्क्वेअर किती येते,
625 बरोबर आहे. 25 गुणिले 25 जर येत नसेल तर पहा 25 गुणिले 25 25 5 125 तिला 5 हातच्याले 12 25 दोन्ही 50 आणि हे 12 62 बरोबर आहे. 625 किती आला स्क्वेअर 625. आणि OB आपल्याला फाइंड करायचा आहे. OB इज इक्वल टू प्लस OB स्क्वेअर प्लस 24 चा स्क्वेअर 24 चा स्क्वेअर किती येते 576 येते. पण तरी पण कॅल्क्युलेट करून बघू आपण. 24 इंटू 24 24 इंटू 24 24 1 24 14 48 24 72 24 चौक 96 शिला 6 9 24 1 24 14 48 48 आणि हे 9 किती झाले 48 आणि 9 57 किती झाले 57 म्हणजे 576 किती आला 576 बरोबर आहे. मग आता OB स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल आपल्याला OB स्क्वेअर इज इक्वल टू आता हे इकडं प्लस मध्ये तिकडे गेल्यानं मायनस मध्ये जाईल 625 मायनस 576 वजाबाकी किती येईल 15 मधून 6 गेले किती राहिले 9 बरोबर आहे. इथं 11 मधून 7 गेले किती राहिले 4 आणि 5 मधून 5 गेले एकूण. इथं OB स्क्वेअर इज इक्वल टू किती आला 49 OB स्क्वेअर इज इक्वल टू किती आला 49. मग दोघांचा स्क्वेअर रूट घ्या आता. OB स्क्वेअर अंडर रूट इज इक्वल टू 49. मग याचं स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. OB इज इक्वल टू किती येईल 7 पहा ना OB इज इक्वल टू किती आले 7 सेंटीमीटर बरोबर आहे. मग आपल्याला आता काय करायची BD फाइंड करायची किती काय करायचं लेंथ BD बरोबर काय येईल BD इज इक्वल टू 2 इंटू OB 2 इंटू OB किती आहे 7 OB किती दिलेली आहे 7 इज इक्वल टू किती आली 14 सेंटीमीटर लेंथ किती आली 14 सेंटीमीटर BD इज इक्वल टू किती आली 14 सेंटीमीटर. मग आपल्याला माहिती आहे आता शेवट आता आपल्याला पहा ही पूर्ण लेंथ किती भेटली आता 7 आणि ही पूर्ण लेंथ किती भेटली 14 सेंटीमीटर बरोबर आहे. आणि ही लेंथ किती आहे 48 हा डायगोनल 48 आणि हा 14 सेंटीमीटर. मग आपल्याला नंतर आता पूर्ण आपल्याला काय काढायचं होतं एरिया ऑफ रोम्बस काढायचा होता. एरिया ऑफ रोम्बस साठी फॉर्म्युला काय आहे एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 is equal to 1/2 into product of length of diagonal 1/2 into product of length of diagonal. मग आपल्याला डायगोनल किती मिळाली 1/2 एक डायगोनल किती मिळाली आपल्याला पहिली दिलेली किती होती त्यांनी पहिली दिलेली डायगोनल किती होती 48 बरोबर आहे 48 आणि आपण नंतर नेक्स्ट किती आली आता 14 बरोबर आहे 14. मग काय येणार 2 1 जा 2 2 7 जा 14 48 गुणिले 7 गुणाकार किती येईल 7 8 56 शिला 6 हातच्याले 5 7 चौक 28 28 आणि हे 5 33 स्क्वेअर सेंटीमीटर. मग एरिया ऑफ रोम्बस इज एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल किती आला एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 336 स्क्वेअर सेंटीमीटर. आता पहा यामध्ये काय दिलेलं होतं एक एरिया पेरिमीटर ऑफ रोम्बस किती दिलेली होती 100 सेंटीमीटर दिलेली होती पेरिमीटर दिलेली होती आणि काय दिलेलं होतं परत आपल्याला पेरिमीटर दिलेली होती आणि परत एक डायगोनल दिलेली होती 48 सेंटीमीटर आणि एक पेरिमीटर दिलेली होती. आपल्याला काय सांगितलं होतं एरिया विचारला होता. मग एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ देअर डायगोनल्स बरोबर आहे. मग आपल्याला एक डायगोनल तर माहिती होती आपल्याला दुसरी डायगोनल त्या पेरिमीटरच्या गिवन डाटावरून आपल्याला काय करायचे होते दुसरी डायगोनल फाइंड करून नंतर आपल्याला त्याचा एरिया फाइंड करायचा होता. मग आपल्याला दिलेली होती पेरिमीटर मग पेरिमीटरवरून आपण ही याची एक बाजू आहे त्याची लेंथ किती काढली 25 सेंटीमीटर बरोबर आहे. ABCD याला कन्सिडर केलं ABCD एक लेंथ किती दिलेली होती ही 48 सपोज करा हिला 48 दिलेलं आहे 48 सेंटीमीटर जे काय असेल ते दिलेलं आहे. मग त्यावरून आपण काय केलं किंवा याला ही AC कन्सिडर केली आपण इथे AC कन्सिडर केली ती ना 48 AC बरोबर 48 सेंटीमीटर केली ती बरोबर आहे. मग त्यावरून आपण काय केलं एक लेंथ याची लेंथ AB ची लेंथ किती काढली 25 सेंटीमीटर आणि त्यानंतर ही याची
डायगोनल्स बायसेक्ट इच अदर माहिती आहेत आपल्याला, म्हणून यावरून आपण याची अर्धी काढली. इथं किती आली 24 सेंटीमीटर. ही आणि ही लेंथ, या दोघांची लेंथ माहित होती आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्ट असतात, म्हणजे हा 90चा अँगल असतो माहिती आहे आपल्याला. म्हणून आपण त्यावरून काय केलं, एक ट्रायंगल कन्सिडर केला, AO, याला O कन्सिडर केला, AOB हा ट्रायंगल कन्सिडर केला. नंतर काय केलं, इथं एक ट्रायंगल तयार झाला, राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. मग त्यामध्ये काय केलं, AB स्क्वेअर इज इक्वल टू AO स्क्वेअर प्लस OB स्क्वेअर, बरोबर आहे. मग त्यानंतर आपल्याला तिथून काय भेटली, OB भेटली, म्हणजे ही बाजू भेटली OB. ही OB बाजू भेटल्यानंतर आपण काय केलं की त्याला 2 न मल्टिप्लाय करून हा पूर्ण डायगोनल भेटला आपल्याला, BD भेटली, बरोबर आहे. मग आता हा डायगोनल भेटला आणि हा डायगोनल भेटला, या दोघांवरून आपण काय केलं, या दोघांचा यावरून आपला एरिया ऑफ रोम्बस फाइंड केला. एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ देअर डायगोनल्स. ही डायगोनल भेटली, ही डायगोनल भेटली, तर पुट केली व्हॅल्यू आणि त्याची व्हॅल्यू शेवटी फाइंड केली, बरोबर आहे. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये काय दिलंय, इफ द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रोम्बस इज 30 सेंटीमीटर अँड इट्स एरिया इज 240 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड इट्स पेरीमीटर. मागच्या एक्झाम्पलमध्ये पेरीमीटर आणि एक डायगोनल दिला होता, त्यावरून त्याचा एरिया फाइंड करायला सांगितलं होतं. तर या एक्झाम्पलमध्ये काय दिलंय की यामध्ये दिलंय की एक डायगोनल दिलाय आणि एरिया दिलाय, त्यावरून त्याची पेरीमीटर फाइंड करायची. आता आपल्याला समजण्यासाठी कन्सिडर करू हा एक रोम्बस फाइंड PQRS आणि हे त्याच्या डायगोनल्स आहेत, समजा हे 2 त्याचे डायगोनल्स आहेत. काय दिलेलं आहे, कन्सिडर लेट क्वाड्रिलॅटरल PQRS is a rhombus. आणि काय दिले परत त्यांनी, डायगोनल्स ऑफ अ रोम्बस इज 30 सेंटीमीटर. सपोज करा आपण SQ ही डायगोनल आपण किती कन्सिडर केली, 30 सेंटीमीटर कन्सिडर केली. किती कन्सिडर केली, 30 सेंटीमीटर. SQ इज इक्वल टू किती, 30 सेंटीमीटर. आणि एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल किती दिलाय आपल्याला, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल किती दिलाय, क्वाड्रिलॅटरल PQRS इज इक्वल टू 240 स्क्वेअर सेंटीमीटर. देन फाइंड इट्स पेरीमीटर. आपल्याला काय फाइंड करायचं, पेरीमीटर फाइंड करायची. मग आपल्याला माहिती आहे की ऑल साइड्स आर इक्वल असतात, त्यानंतर रोम्बसच्या ऑल साइड्स कशा असतात, इक्वल्स असतात. मग आपल्याला काय करणार, आपल्याला पेरीमीटर फाइंड करायची. तर मग त्या अगोदर आपण काय करणार की दिलेलं काय आहे, एरिया आणि वन साइड दिलेली आहे, एक डायगोनल दिलाय आणि एरिया दिलाय, त्यावरून आपण दुसरा डायगोनल काढू. दुसरा डायगोनल काढल्यानंतर हे 2 डायगोनल मिळाले की याचे हाफ करून आपण काय करू शकतो, इथे एक ट्रायंगल तयार होईल आणि या ट्रायंगलवरून आपण काय करणार, मग ही जी लेंथ आहे ही फाइंड करणार. मग ही लेंथ फाइंड केल्यानंतर हिला 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याची पेरीमीटर भेटून जाईल. मग काय करता येईल, मग एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ डायगोनल. मग इथं काय दिलेलं आहे, एरिया ऑफ रोम्बस, एरिया ऑफ हा रोम्बस काय आहे PQRS आणि 1/2 इंटू लेंथ ऑफ डायगोनल्स काय आहे, तर एक डायगोनल PR आणि दुसरी डायगोनल काय आहे इंटू दुसरी डायगोनल SQ, बरोबर आहे. एरिया ऑफ PQRS किती दिलाय 240 आणि 1/2 इंटू PR आपल्याला फाइंड करायची आणि SQ किती दिलेलं आहे आपल्याला इथं 30 सेंटीमीटर, बरोबर आहे. मग आपण काय करणार, यालाच इथं 2 1 जा 2, 2 5 जा 10, म्हणजे इथं किती आली 15, डिवाइड केलं आपण. इथं किती आले 240 बरोबर PR गुणिले 15, बरोबर आहे. मग 240 इकडे गुणाकारात, इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये येतील, बरोबर आहे. 240 भागिले 15 बरोबर PR. किती येईल, भागाकार किती जाईल, 240 ला भाग द्या 15 न, 240 भागिले 15, 15 1 15, किती राहिले 9, 15 1 15, 15 30, 15 1 55, 15 चौक 60, 15 5 75, 15 सक 90. कितीचा भाग गेला, 16चा. PR इज इक्वल टू किती आली आपल्याला इथं 16 सेंटीमीटर.
पी आर किती भेटली आपल्याला 16 सेंटीमीटर. म्हणजेच ही लेंथ किती भेटली, पी आर इज इक्वल टू 16 सेंटीमीटर आणि ही किती होती 30 सेंटीमीटर. बरोबर आहे. मग आपण नेक्स्ट स्टेपमध्ये लिहू शकतो, वी नो दॅट डायगोनल्स ऑफ अ रोम्बस, डायगोनल्स ऑफ अ रोम्बस bisect each other, bisect each other, bisect each other. मग काय करू शकतो आपण, यस इथं आपण सपोज करा इथं ओ कन्सिडर केलं, यस ओ इज इक्वल टू ओ क्यू इज इक्वल टू 1/2 इंटू यस क्यू. बरोबर आहे, यस क्यू. मग किती भेटेल आपल्याला 1/2 इंटू यस क्यू किती आहे 30 सेंटीमीटर. मग किती भेटली आपल्याला इथं 15 सेंटीमीटर. एस ओ इज इक्वल टू ओ क्यू इज इक्वल टू किती भेटली आपल्याला लेंथ 15 सेंटीमीटर. मग सेम त्याच पद्धतीनं परत दुसरी कोणती काढता येईल आपल्याला इथून, पी आर म्हणजेच ओ पी इज इक्वल टू ओ आर इज इक्वल टू 1/2 इंटू पी आर. बरोबर आहे. पी आर किती भेटलेली होती, पी आर आपल्याला किती लेंथ किती आली होती, पी आर 16 सेंटीमीटर. बरोबर, 1/2 इंटू पी आर बरोबर किती आहे 16 सेंटीमीटर. बरोबर आहे. आणि याचं डिवाइड केल्यानंतर किती येतील, ओ पी इज इक्वल टू ओ आर इज इक्वल टू भाग दिल्यानंतर किती 16/2 8 सेंटीमीटर. बरोबर आहे. आपल्याला काय मिळाली, आता ही जी लेंथ किती मिळाली आपल्याला 15 सेंटीमीटर आणि ही लेंथ किती मिळाली 8 सेंटीमीटर. बरोबर आहे. मग आपल्याला यावरून आपण याची लेंथ काढू शकतो. बरोबर आहे. मग आता आपल्याला इथं काय मिळालं, ही लेंथ किती मिळाली 8 सेंटीमीटर आणि ही 15 सेंटीमीटर. मग आपण काय करणार, इन ट्रायंगल पी ओ क्यू, सपोज करा हा ट्रायंगल पी ओ क्यू, यामध्ये काय आहे, ही लेंथ पी ओ आणि क्यू. पी ओ किती आहे 8 सेंटीमीटर आणि ओ क्यू किती आहे 15 सेंटीमीटर. आपल्याला ही फाइंड करायची. मग आपण लिहू शकतो पी हा कसा आहे, राईट ट्रायंगल आहे. इथं ओ कसा आहे, अँगल ओ इज इक्वल टू 90 डिग्री. कारण काय, डायगोनल्स ऑफ रोम्बस बायसेक्ट परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर. म्हणजे हा अँगल कितीचा असतो, परपेंडिक्युलर म्हणजे काय असतो 90 डिग्रीचा असतो. हा अँगल कितीचा आहे 90चा. परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर आहे सांगितलेलं आहे. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्ट इच अदर, म्हणून हा अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचा. हा काय झाला, एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. म्हणून आपण इथं काय लिहिणार, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळाली, ओ पी स्क्वेअर प्लस ओ क्यू स्क्वेअर. बरोबर आहे. मग पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी किती आहे, ओ पी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. 8चा स्क्वेअर प्लस ओ क्यू किती आहे, ओ क्यू बरोबर 15चा स्क्वेअर. 8चा स्क्वेअर किती, 8चा स्क्वेअर 64 प्लस 15चा 225. या दोघांची बेरीज किती येईल 9 आणि हे 8 289. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं 289. मग दोघांचा अंडर रूट करा, पी क्यू स्क्वेअर आणि इकडे पण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड 289. मग इथं पी क्यू बरोबर आहे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. पी क्यू इज इक्वल टू किती येईल 17 सेंटीमीटर. मग आपल्याला ही पी क्यू किती मिळाली 17 सेंटीमीटर. बरोबर आहे. ही पी क्यू किती मिळाली 17 सेंटीमीटर. मग एरिया ऑफ पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू काय येईल, इथं लिहितो मी, शेवट इथं करतो. पेरिमीटर ऑफ रोम्बस इज इक्वल टू 4 इंटू साईड. बरोबर आहे. मग 4 इंटू साईड किती आहे, साईड किती मिळाली आपल्याला वरची 17. 17 गुणिले 4, 17 1 17, 17 2 गुणाकार करा. आता किती येईल पहा, गुणाकार किती आला 68, 17 चौक 68 सेंटीमीटर. मग पेरिमीटर ऑफ रोम्बस किती आले, पेरिमीटर
पेरीमीटर इज किती लिहिणार मग, पेरीमीटर इज 68 सेंटीमीटर.